नमस्कार, मी ज्ञानदा कदम. एबीपी माझाच्या वर्धापन दिन विशेष माझा संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज एबीपी माझा 14 वर्ष पूर्ण करून 15व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम आणि विश्वास यामुळेच या 14 वर्षात चमकदार कामगिरी करणं आम्हाला शक्य झालंय. या 14 वर्षांमधल्या महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पटलावर घडलेल्या घडामोडींचा चढता आणि उतरता आलेखही माझानं महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलाय. गेल्या 14 वर्षात अनेकांचं नेतृत्व आपल्या महाराष्ट्रात उदयास आलं आणि आज आपण अशाच काही नेत्यांशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी या गेल्या 1.5 दशकात आपल्या वैयक्तिक कार्यक्षेत्रात ठसा उमटवलाय. आणि या तरुण नेत्यांची महाराष्ट्राबद्दलची स्वप्न काय आहेत, त्यांचे आगामी प्लॅन्स काय आहेत, आगामी दशकामध्ये ते महाराष्ट्राची कशी प्रगती साधू इच्छितात, त्यांना महाराष्ट्रात नेमके कोणकोणते बदल घडवण्याची इच्छा आहे आणि गेल्या 14 वर्षात नेता म्हणून ओळख घडवत असताना त्यांच्यात काय काय बदल घडलेत, थोडक्यात त्यांच्या नजरेतनं आजचा उद्याचा महाराष्ट्र नेमका कसा असेल हे आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या माझा संवाद सत्राचे पहिले पाहुणे आहेत शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू. बच्चू कडूजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. गेल्या 1.5 वर्षामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये नेता म्हणून तुम्हाला घडताना महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. तर या गेल्या 1.5 दशकातला नेमका तुमचा प्रवास जो होता, तुमचा प्रवास कसा राहिलाय? स्वतःचं नेतृत्व सिद्ध करताना कोणकोणत्या कसोटीतनं, कोणकोणत्या संकटातनं, आव्हानातनं तुम्हाला जावं लागलं? या 1.5 दशकातला बच्चू कडूंचा प्रवास कसा राहिलाय? पहिले तर मी वर्धापन दिनाच्या 14व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. 14 म्हटलं तर रामाचा, प्रभू रामचंद्राचा वनवास आठवतो. आपला हा उत्कर्षाचा 14 वर्ष होते. तिथं सामान्यांचा आवाज होता, शेतकऱ्याचा संघर्ष होता. तो आम्ही एबीपी माझावर नेहमी पाहिला, आमच्यासोबत आणि बाजूनं सुद्धा. म्हणून अतिशय अशाच पद्धतीचा प्रवास सामान्यापासून तर थेट दिल्लीच्या तकपर्यंत एबीपी माझाचा आवाज असाच समोर जावं ह्यासुद्धा मी शुभेच्छा देतो. राहिले आमचे 1.5 दशकातला विषय. आपल्याला माहीत आहे का राजकारण पैकी मी माझं घराणं नव्हतं, माझा परिवार नव्हता. आमच्या भावातला, नात्यातला, गोत्यातला, जवळचा, बाजूचा, घराच्या मागचा आणि समोरचा सुद्धा कोणी राजकारणात नव्हतं. आणि राजकारणापासून अतिशय दूर असलेला परिवार म्हणजे कडू परिवार होता. परंतु या सगळ्या याच्यामध्ये अचानकपणे एखादा अपघातानं माणसाचं जसं अवयव जाते तसं अपघातानं आम्ही राजकारणात आलो. आणि राजकारणात येत असताना याच्यात प्रचंड आव्हानंसुद्धा होती. माहीत नव्हतं, डोक्यात राजकारण नव्हतं, पण ते सहज ते आमच्यासमोर आलं. आम्ही जर पाहिलं तर ग्रामपंचायतच्या निवडणुकासुद्धा पायरीनं चढणारं माझे पूर्वज अशी व्यवस्था होती. आमची तर राजकारणी होते, पण त्याला मदत करणारी भूमिका फक्त वडिलांची होती. आणि आम्ही थेट राजकारणात कधी परिवारानं हस्तक्षेप केला नव्हता. अशा याच्यामध्ये मी जेव्हा काम सुरू केलं, आईची शिकवण होती, गाडगेबाबाचा विचार होता आणि छत्रपतीच्या संघर्षाचा गाथा आमच्या वाचण्यात आला होता आणि त्याच्यातून आम्ही काम करायला सुरुवात केली. बहीण डॉक्टरीन होती आणि डॉक्टरीन बहिणीच्या क्वार्टरमध्ये पहिलं रक्तदान शिबिर घेतलं आणि इथून हा पहिला पेशंट मुंबईला विदाऊट तिकीट नेला. आणि हा सगळा करता करता, समाजसेवा करता करता लोक सहज म्हणायला लागलं की तू उभा काहून नाही राहत, तू निवडणूक का लढत नाही. म्हटलं तो आपलं काम नाही, आपण ते कसं शक्य आहे. कारण राजकारणात जेव्हा आम्ही पाऊल टाकलं तेव्हा जातीचे गणितं होते, धर्माचे गणितं होते, मोठे मोठे पक्ष होते, त्यांचे नेते होते आणि हे सगळे आमच्यासाठी आव्हानच होते. जेव्हा मी पहिल्यांदा पंचायत समिती निवडणूक जिंकली तेव्हा आम्हाला अनुभव येत होता का सेवेसोबत आखरी जातीचे गणितं महत्त्वाचे असते, धर्म महत्त्वाचा असतं, मोठ्या पक्षसुद्धा महत्त्वाचं असतं. आपल्या बॅनरवर मोठ्या नेत्याचा फोटो असल्याशिवाय लोक मतं मारत नाही, विश्वास ठेवत नाही. अनेक आव्हानं आमच्यासमोर होती. पैसा होता, पैशाच्या विषय समोर होता आणि अशी अनेक आव्हानं जेव्हा आम्ही पहिल्या पंचायत समिती ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काय म्हणतं त्याला आपल्या कॉलेज इलेक्शनमध्ये हे जेव्हा पाहत होतो तेव्हा याला सेवेचा गंध आहे असं काही दिसतच नव्हतं. कुठं जातीचा गंध होता, कुठं धर्माचे झेंडे होते
आणि अशा याच्यात हा प्रवास आम्हाला मूळ सेवेचा प्रवास आम्हाला राजकारणात अतिशय मजबूत करायचा होता आणि ती आमच्यासाठी मोठी आव्हानं होती. एकतर पैसा नाही, आमच्या परिवारात कोणी आमदार नाही, घराणेशाही नाही, जाती आणि धर्माचा आम्हाला कुठे झेंडा लावायचा नव्हता. मी शिवसेनेत होतो आणि शिवसेनेतून मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा फक्त सेवा म्हणून आम्ही समोर याचं ठरलं होतं आणि त्या सगळ्या आव्हानाला तोड देत, कारण आम्ही जेव्हा मतं मागायला जायचं तेव्हा मला अजूनही आठवतं का मी पहिली निवडणूक जेव्हा विधानसभा लढले तेव्हा काही लोक आमच्या जातीचे परिवारातले काही जवळचे लोक आले होते. म्हणजे आपल्या जातीचे 5 लोक उभे आहेत, तू 6वा उभा नको राहू, आपल्या जातीचे लोक निवडून येणार नाही, आपल्या एकत्रित झालं पाहिजे. मी तेव्हा सांगितलं होतं का जाती म्हणून वोट मागणार नाही, मत मागणार नाही, जात म्हणून कोणी मला मत मारत असेल तर त्याचं मतही मला पाहिजे नाही, असं भाषणात पहिल्याच वाक्यात सुरू करून आम्ही मतं मागायला सुरुवात केली आणि प्रचंड प्रतिसाद भेटला. आणि आता हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो का एका इकडे निवडणूक जिंकलो, 1 डावनी 4 डाव जिंकलो. तुम्ही पाहिलं असेल का हिंदुस्थानामध्ये हे रेकॉर्ड नाही. अगदी बरोबर आहे, अनेक अगदी अपक्ष बरोबर आहे. आमदार, आणि अनेक खासदार आपण पाहतोय. हो हो हो, अनेक आव्हानं होती. म्हणजे वाट तुमच्या समोरची अजिबातच सोपी नव्हती, पण धरलेली वाट तुम्ही सोडली नाहीत आणि आव्हानांवरती मात करत आत्ता ज्या पोझिशनवरती आहात तिथवर तुम्ही पोहोचलेला आहात. तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी कायमच आंदोलनं करता. तुमची सगळी हटके आंदोलनं महाराष्ट्रभरात कायमच चर्चेत असतात, देशात चर्चेत असतात. पण आता एक प्रश्न पडतो की सत्तेमध्ये आहेत बच्चू कडूंकडे मंत्रीपदसुद्धा आहे, पण तरीसुद्धा अजून वेषांतर करून एखाद्या ठिकाणी जाऊन छापे टाकण्याची किंवा आंदोलनं करण्याची वेळ बच्चू कडूंवरती नेमकी काय येते? नाही, कसं आहे, मंत्रिपद घेतलं म्हणजे ते बटनसारखं सगळं व्यवस्थित होते, सरकार असलं म्हणजे त्याला ते सगळं सोपं जातं असं नाही आहे. काही गोष्टी आखरी त्या मार्गातूनच केल्या पाहिजे, झाल्या पाहिजे. आंदोलन म्हणजे फक्त मागणीपूर्ततेसाठी इतकं त्याच्यावर पाहू नये. आंदोलन म्हणजे एक आम्ही पाहतो जिवंतपणा आणण्याचं सुद्धा एक महत्त्वाचं काम आपण करतोय. आपण पाहतो का स्वातंत्र्याच्या काळात आंदोलनं ही 150 वर्ष 100 वर्ष चालली, तेव्हा भारत खऱ्या अर्थानं जिवंत होता. आता असं आपण पाहतो का मुरदाड व्यवस्थित कधी कधी येताना पाहतो. काही आंदोलन, काही चळवळी, काही गोष्टी आपल्याला ह्या खरं तर त्या जिवंतपणा आणण्यासाठी सुद्धा करावं लागतं आणि त्या गरजेच्या पण असतं. काल वेषांतर आम्ही गेलो आहे तर याचा अर्थ मीटिंग घेऊन एखादे प्रश्न मिटत नाही, पण वचपा जर आणायचा असेल आणि अंकुश ठेवायचा असेल आणि सामान्य माणसाला ही प्रशासन अधिक लोकाभिमुख करायचं असेल तर हा अंकुश ठेवणं गरजेचं आहे. असं होऊ शकतं. आज बच्चू कडू युसूफ खान म्हणून आला, उद्या एखादा शेतकरी म्हणून सुद्धा येऊ शकतं, मजूर म्हणून येऊ शकतं. असा कुठला अंकुश प्रशासनावर असला म्हणजे ते प्रशासन पुन्हा सामान्य माणसासाठी सरळ राहतं. त्याच्यासाठी आम्ही ते वेषांतर केलं. ते आम्ही मंत्रिपद म्हणून नाही करू शकत कधी कधी, त्याच्यासाठी ते वेषांतर करणं मला वाटलं ते गरजेचं आहे. जसं दिल्लीतलं आंदोलन इथून जाणं दिल्लीपर्यंत आम्ही मोटरसायकलनं गेलो. याच्यामागचा आमची भूमिका ठाम आहे. आम्ही मंत्री असो अधिक कोणी असो, आमची भूमिका ही ठाम आहे आणि त्याच्यासाठी ते करणं गरजेचं असतं. तर ते करावंच लागतं. मंत्रिपद म्हणजे काही स्वर्गातून येणारं मनुष्य असं नाही आहे, तो सामान्यातलाच असते. सामान्यामधूनच त्याला काम करावं लागत असतं. काही गोष्टी नाही पटल्या तरी त्याच्यासाठी आवाज उठवावा लागत असतं, तो उठला पाहिजे. आखरी मूळ संकल्पना मंत्रिपदासाठी थोडं आम्ही आलो राजकारणात. तुम्ही शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. तुम्ही दिल्लीपर्यंत मोटरसायकल रॅली काढलेली होती, तुम्ही स्वतःही गेलेला होतात. त्यानंतर तुम्ही अंबानींच्या घरावरती मोर्चा नेणार होतात. तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, पण त्याचं पुढं काय झालं? आत्ता सध्याची स्थिती काय आहे? शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जे शेतकरी विधेयक येऊ घातलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात आता? निश्चितच मला असं वाटलं नाही हे जगातलं पहिलं सरकार असं असेल का इतके दिवस आंदोलन चालून सुद्धा त्याला पाझरच फुटत नाही. माझं म्हणणं जो कायदा आहे तो शेतकऱ्यासाठीच असेल तर शेतकऱ्याच्या मतानं ऐकलं पाहिजे. आता पुढच्या काळात आता आम्ही दिल्लीला अधिक पुन्हा जाणार आहोत. तिथल्या नेत्यांशी भेटून पुन्हा एकत्रित काय करता येईल त्याचे मनसुबे आम्ही बांधणार आहोत. कशा पद्धतीने त्याला अधिक राज्यापुरतं तरी स्वरूप निर्माण करता येईल त्याचा प्रयत्न आपण करू. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुमच्याकडे शालेय शिक्षणाचं राज्यमंत्रीपद आहे, त्यामुळे आंदोलन आणि इतर चर्चा तर होत राहतील, पण जे प्रेक्षक आता मुलाखत बघतायत, ज्यांची मुलं 10वी 12वीमध्ये आहेत, इतर इयत्तांमध्ये आहेत, त्यांच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आत्ताच्या घडीचा की शाळा कधी आणि कशा सुरू होणार. तिसरी लाट कदाचित मुलांसाठी धोकादायक असेल अशी चर्चा आपण करतोय.
मग शाळांचं टाळं कसं उघडणार आहे सरकार? काय झालं, ह्या एका वर्षातला जो लपंडाव चालू राहिला ना, म्हणजे शर्यतच चालू झाली, स्पर्धाच झाली, सुरू करणे नाही करणे. तर हा कोरोना आता कसा स्टेप घेईल आणि कुठल्या पद्धतीने येईल असा भविष्यकार आपल्याजवळ नाही आहे. आणि तो भविष्य सांगणारा सुद्धा एवढा मजबूतीनं आहे असंही आपल्याला सांगता येत नाही. म्हणून येणारी परिस्थिती कशी येईल त्यानुसारच आपल्याला समोर पाऊल टाकावं लागेल. आखरी मी नेहमी सांगत आलो का एज्युकेशन आजचं उद्या होऊ शकते, पण जीव गेला तर तो येऊ शकत नाही. म्हणून पहिलं प्राधान्य आपण आरोग्यावरच देतो आहे. त्याच्यानं मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्याची काळजी न करता, कारण व्यवस्थेसोबत भांडावं लागेल आणि ते नियोजन पद्धतीनं समोर जावं लागेल. तुम्ही थोडंसंही नियोजन चुकवलं आणि धाडसीपणा केला तर हा काही शत्रू दिसणारा नाही आहे, हा अदृश्य शत्रू आहे. तो कुठून येईन, कसा येईन आणि कशा पद्धतीनं येईल. म्हणजे मी तर पहिल्यांदा असा जंतू पाहतोय का तो वयोमानानुसार आपला एंट्री करतो आहे. पहिले 40 ते 45 वर्षाच्या लोकांना झाला, आता दुसरा टप्पा तो 45च्या खालच्या लोकांना, आता असं म्हणतंय का अतिशय लहान मुलांना त्याचा प्रभाव जाणवेल. असं म्हणजे असा एखादा माणूसही नियोजन करू शकत नाही. तेवढं व्यवस्थित एखाद्या रोगाचं नियोजन आपण जर पाहिलं, तशा पद्धतीनं तो अटॅक करत असेल तर मोठा संभ्रम आहे. हा फटका काही एकट्या एज्युकेशनवर याच भटकावर पडला असा नाही. असे कित्येक लोक आहे का ते कोरोनानं आजारानं मृत्यू पावले ते वेगळे, पण व्यवस्था जी निर्माण झाली त्याच्यामुळे मृत्यू पावणारे लोकांची आज जरी दिसत नसेल तर त्याची संख्या मोठी आहे. पण तुम्हाला असं मोठ्या वाटत नाही, अडचणीचा तुम्हाला विषय असं वाटत नाही की तुमच्या ऑनलाईन आमच्यासाठी शिक्षण एकीकडे सुरू आहे, विद्यार्थी ते शिक्षण घेत राहतील, पण आपण सगळ्यात मोठा घोळ घातला यावेळेला तो 10वी-12वीच्या परीक्षांच्या निर्णयाच्या बाबतीत. पुढच्या वर्षी काय होईल, काय परिस्थिती असेल याचा अंदाज कुणालाच नाही. आत्तापासूनच धोरण ठरवावं, ते धोरण जाहीर करावं, या दृष्टीनं शिक्षण विभाग काही प्रयत्न करताय का? तसा तो करायला हवाय का? नाही, आपण किमान मुख्यमंत्री आमच्या वर्षातही गायकवाडच्या 10 ते 15 मीटिंग झाल्या. दर महिन्याला आमची एक मीटिंग, 15 दिवसाला मीटिंग होतं, तज्ज्ञांशी बोलणं होतं. हे आम्ही काही करतच नाही अशातला भाग नाही, आपण त्याचं करतोय. कारण धोरण केव्हा ठरल का आम्हाला माहीत आहे, वाघ आता किमान 15 किलोमीटरवर आहे, आपल्याला जाळं लावायचं आहे. इथं काही असं आहेच नाही, अशी अनिश्चितता आहे. त्याच्यामुळं परीक्षा आपण काय केलं, 12वीच्या परीक्षा घेऊ, 10वीच्या करणार नाही. त्याच्यात आमची चूक झाली, कारण दोनही परीक्षा आपण नाही म्हणाले पाहिजे होतं किंवा हो म्हणाले पाहिजे होतं. आता त्याच्यात सुधारणा केली. बरेच निर्णय आम्हाला, तुम्हाला माहीत आहे का, राज्यमंत्री म्हणजे तसं पाहिलं तर तो मंत्रिमंडळाचा काही आता भाग राहिला नाही. आम्हाला सूचनाच येत नाही किंवा एखादं फाईल येत नाही. फाईल आल्यावर, निर्णय झाल्यावर कधी कधी आम्हाला माहीत होतं. जाऊ द्या, ते आपण दुरुस्त करू. असं का होतं? तुमची घुसमट होती 3 पक्षांच्या सरकारमध्ये, असं का होतं की कळतच नाही, राज्यमंत्र्यांना कळत नाही? म्हणजे आश्चर्य आहे. घुसमट वगैरे नाही होत. हे सगळ्याच राज्यमंत्र्याची व्यथा आहे. तुम्ही जर इतरही राज्यमंत्र्याला विचारलं तर काय झालंय, आमच्यापेक्षा वरिष्ठ लोक आहे ना, त्यांना असं वाटतं का यांचं सध्या एवढा सहभागाची गरज नाही. ते त्यांचा प्रश्न आहे. पण माझं असं मत आहे का एखादे कुठलेही निर्णय जे धोरणात्मक असेल ते राज्यमंत्र्यालाच काय, मी तर म्हणतो अधिक खालपर्यंत सामान्य माणसापर्यंत गेले पाहिजे. राज्यमंत्री त्यातला अतिशय लहान पार्ट आहे. पण धोरणात्मक काही महत्त्वाचे निर्णय, जिथं सार्वत्रिक निर्णय घेऊन अधिक मजबूतीचे निर्णय होऊ शकते, पण नाही करत. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न आहो. मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा बोललो का हे प्रयत्न झाले पाहिजे. जसा कायदा आहे तर तो ठराविक विधिमंडळापुरता मर्यादित न राहता तो सामान्य माणसापर्यंत जाऊ द्या, त्याला येऊ द्या चांगल्या सूचना, अधिक मजबूत होईल ना तो. सध्या राज्यामध्ये बच्चू कडूची खूप घडामोडी घडत आहेत, जे राजकीयदृष्ट्या प्रचंड इंटरेस्टिंग आहेत. देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटतात, उद्धव ठाकरे तिथे दिल्लीमध्ये मोदींची वैयक्तिक भेट घेतात, काँग्रेस स्वबळाची भाषा करते. काही उलथापालथ होईल राज्यामध्ये असं वाटतं तुम्हाला? नाही, राजकारणी लोक हेच करत असतात, नाही दुसरं काही करतो का आपण? तुम्ही सांगा. हे नाही केलं तर त्याला राजकारणी म्हणतं का? त्यांना आता याच्याशिवाय आमच्याजवळ दुसरं काम तरी काय राहिलं? हेच काम आहे. काहीतरी आपण पाहतो का ह्या सगळ्या गोष्टी घेऊन भेटणं, गाठी ह्या चालूच राहतं आहे. माझं असं म्हणणं आहे का आता खरं तर पुन्हा शेतकऱ्याची, मजुरांची याच्या भेटीची वेळ आलेली आहे. थोडी सवड भेटलेली आहे. आता पुन्हा काम करायची गरज आहे. ते विरोधी पक्षनेता असू द्या का सत्तेतले लोक असू द्या, भेटलेल्या ह्या 15-20 दिवसाच्या सवडमध्ये पुन्हा सामान्य माणसाचा आधार नेत्या तुम्हाला भेटीगाठींमध्ये, तुम्हाला सगळ्या भेटीगाठींमध्ये काहीच वावगं वाटत नाही?
हे खूप नॉर्मल वाटतंय सगळ्या नेत्यांनी एकमेकांना भेटणं, चर्चा करणं? नाही, हे सगळं नॉर्मल आहे. माझं असं मत आहे का जे ठरलं आहे ना, थोडं प्रेशर किंवा असं काही करण्याचा प्रयत्न आहे, पण त्याचे काही परिणाम राजकीय व्यवस्थेवर इथल्या आघाडीवर होईल असं काही चित्र नाही आहे. इतक्या टोकापर्यंत जाण्याची काही शक्यता नाही आहे आणि ते होणारही नाही. त्यामुळे ही भेटी आता सध्या नॉर्मलच, मला तर असं वाटतं त्या नॉर्मलच आहे. कोण कोणाला भेटतंय, कोण कोणासोबत काय चर्चा करतंय याची खूप रंगवून चर्चा केली जाते. शिवसेना किंवा राष्ट्रवादी आत्ताच्या परिस्थितीमध्ये भाजपसोबत जाईल का? तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं काय झालं आहे, आम्हाला अभ्यास थोडासा सामान्य माणसाचा जास्त आहे. नेत्याचा अभ्यास अजूनही मला पूर्ण झाला नाही. त्याच्यानं ते थोडं मला अभ्यास करूनच बोलावं लागेल. नाही, पण तुम्हाला असं वाटत नाही की भाजप किंवा राष्ट्रवादी किंवा सेना आणि भाजप लेटर बॉम्ब एक आला, प्रताप सरनाईकांनी एक लेटर लिहून मुख्यमंत्र्यांकडे, त्यांच्या पक्षप्रमुखांकडे एक खंत व्यक्त केली किंवा त्यांना सल्ला दिला असं आपण म्हणूया. या भेटीगाठी होत आहेत, त्यामुळे वाटतं की काही नवी समीकरणं राज्यामध्ये उदयाला येऊ शकतात आगामी काळात? काही समीकरण नवीन येणार नाही, तसं काहीच होणार नाही. मला 100% गॅरंटी आहे. कारण हे फक्त आता कुठेतरी काही विषय बाजूला ठेवणं किंवा न कळत झालेल्या भेटी आहे. पण या सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येकजण स्वतःची एक बाजू पण सिक्युअर्ड करत असतो, भक्कम करत असतो. तर या सगळ्यामध्ये 3 पक्ष तर आहेतच त्यांचे, पण या सगळ्यात तुमचा अपक्ष आमदारांचा काही एक गट आहे का? आणि जर खरंच काही राजकीय उलथापालथ झाली तर त्या समीकरणामध्ये तुम्ही कुठे असाल? बच्चू कडू कुठे असतील? समीकरण काही जरी असलं तर बच्चू कडू या समीकरणामध्ये राहणारच आणि त्या समीकरणापेक्षा आम्ही जनतेमध्ये निश्चित राहू. पुढचं समीकरण कसं जरी झालं तरी आम्ही जनतेमध्ये निश्चित राहू, याच्यात काही मला वाटतं बाधा येणार नाही. आणि मला त्याची काही फार जास्त आवश्यकता वाटत नाही. हे समीकरण कसेही झाले तरी मंत्री किंवा हे फार आमच्यासाठी महत्त्वाचा विषय असं नाही आहे. त्यांना आता ते सहज उद्धवसाहेबाची मेहरबानी झाली आणि त्यांनी शब्द पाळला म्हणून आमच्या माथी मंत्रिपद आलं. तर त्याच्यानं जे आहे त्याच्यासाठी अधिक मेहनत करणं आणि अधिक प्रयत्न करणं तो माझा मूळ स्वभाव नाही. त्याच्यामुळेच मी पक्षात टिकलो पण नाही. एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते. 1.5 दशकाचा कालावधी आपण घेतोय. माझ्याला 14 वर्ष झालेली आहेत, तर साधारणतः 1.5 दशक आपण म्हणू शकतो या सगळ्या प्रवासाला. तर पुढच्या आगामी 1.5 दशकामध्ये तुम्ही महाराष्ट्राला कुठं पाहताय? महाराष्ट्रासाठी काय करण्याची बच्चू कडूंची इच्छा आहे? कुठे असेल पुढच्या 1.5 दशकात महाराष्ट्र? जिथं अंबानी बसलाय तिथं माझा शेतकरी बसला पाहिजे. जिथं आमचा आज 7वा वेतन आयोग आहे त्या 7व्या आयोगाच्या लाईनमध्ये सुद्धा मजूर, आमचा अपंग, विधवा महिला याचाही विचार पहिल्या पानावर बजेटमध्ये झालं पाहिजे. अतिशय गाव आणि दुर्लक्षित घटक आहे, त्याला अतिशय मला वाटतं सत्ता अतिशय जवळपास जुळलेली असली पाहिजे. इथं बेरोजगार आणि आरोग्याची सेवा, दुसरं एज्युकेशन हा अतिशय महत्त्वाचा विषय अख्ख्या देशाला महाराष्ट्र सांगणारा असला पाहिजे. माझं असं मत आहे का जितके तीर्थस्थळं आहे त्याला जितकं महत्त्व आहे, जेवढ्या यात्रा भरतं त्याच्यापेक्षा अधिक महत्त्व हे हॉस्पिटल आणि आमच्या एज्युकेशनला येणं गरजेचं वाटतं. असा महाराष्ट्र मला पाहायचा आहे, जिथं अपंगाला फक्त आवाज दिला आणि एक फोन केला तर सेवेकरी उभा असणारा असला पाहिजे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र येत्या काळात जो आज जरी ग्रामीण टच नसला, फक्त मुंबई, नागपूर किंवा महत्त्वाच्या सिटीतच तो महाराष्ट्र दिसून येते. तो आमच्या गावातून, त्या गावाच्या नकाशातून, गावाच्या समस्यातून महाराष्ट्र पुन्हा उत्कर्षाची वाट निर्माण करणारा असला पाहिजे असं मला वाटतं. नाही, अर्थातच. आणि आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपण खूप अधिक धडधाकट, अधिक सक्षम असू अशी आशा आहे. मंत्री म्हणून आपणही अर्थात त्यासाठी प्रयत्न कराल. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा खूप साऱ्या माझ्याकडनं. मनापासून आभार, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल. धन्यवाद. आपल्याला पण शुभेच्छा. धन्यवाद.